नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ तुम्हा सर्वांना मी भेटायला आलोय. मित्रांनो, आजचा विचार पुन्हा एकदा एका वेगळ्या पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्या आयुष्यामध्ये अनेक घटना घडतात आणि त्या घडलेल्या घटना बऱ्याच वेळा आपल्याला त्याचं मूळ हे असं का घडलं हे बऱ्याच वेळा समजत नाही. म्हणून आजचा विषय आहे, मला ही समस्या खरोखर समजली आहे का? डू आय ट्रूली अंडरस्टूड और अंडरस्टँड दिस प्रॉब्लेम? मग सगळ्यात महत्वाची गोष्ट येते, की आपण प्रत्येकाने एक प्रश्न विचारायचा, की कोणतीही समस्या सोडवण्यापूर्वी स्वतःला एक आपण प्रश्न विचारूया, की मला ही समस्या खरोखर समजली आहे का? म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करताय, तुम्ही त्याच्यावर ॲक्शन करताय, तुम्ही त्याच्यावरती त्या पद्धतीने नियोजन करून ती गोष्ट पूर्णपणे तुम्ही काय करताय, बाजूला टाकण्याचा प्रयत्न करताय, तिला एकंदरीत हँडल करून तिथले सगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करताय. पण ती त्याची समस्या कळली का? त्याचं मूळ कारण कळलं का? तेव्हा व्यवसायामध्ये असेल, व्यक्तिगत जीवनामध्ये असेल, आजच्या या वेगवान जगामध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला एखादी त्वरित कृती करण्याचा एक दबाव असतो आणि त्यावेळी समस्या समोर आली, की लागलीच आपण भेटणं, बोलणं, प्लॅनिंग करणं आणि त्या पद्धतीने आपण काम करायला सुरुवात करतो. पण फारच थोडे लोक थोडं थांबतात. स्वतःला एक महत्त्वाचा ते प्रश्न विचारतात. तो काय? तर मला ही समस्या खरोखर समजली आहे का? मग ती समस्या कोणती असू दे. ती जर समजली असेल, तर त्यावर कोणता उपाय करायचे आहे? म्हणजे अर्थात कोणत्या उपायाची गुणवत्ता ही त्या समस्येला खरी तोड असेल किंवा ती समजूत उत्तम पद्धतीने होऊन त्यामधून आपण मार्ग काढू शकू. समस्येचे निदान चुकीचे असेल, तर सर्वोत्तम उपाय सुद्धा निष्फळ ठरतो. म्हणजे समस्या आहे आणि त्याचं निदान जर चुकीचं असेल, तर निश्चित तुम्ही जितका काही सर्वोत्तम उपाय विचार केला असेल, तोही निष्फळ ठरतो आणि अशा बऱ्याच वेळा तुम्हाला या घटना तुमच्या आयुष्यामध्ये झालेल्या असतील. मग ते व्यक्तिगत जीवनात असेल, आयुष्याच्या प्रत्येक पावलावरती तुम्ही अशा गोष्टी अनुभवल्या असतील. पण व्यवसायात आपण अनेकदा लक्षणांच्या म्हणजे लक्षणं जी असतात, त्या लक्षणांचं समस्यामध्ये जेव्हा समजतो, ती लक्षणं आहेत, ती आपण समस्या समजतो. पण मूळ कारणाकडे दुर्लक्ष करतो. बऱ्याच वेळा अशी काही लक्षणं तुमच्याकडे असे काही सिम्प्टम्स तुम्हाला दिसतात आणि तुम्हाला वाटतं की नाही ही समस्या आहे. तसं नसतं मित्रांनो. त्याचं मूळ कारण आणि वेगळं असतं. एखादा कोणी असं वर्तन वेगळं करत असेल, एखादी गोष्ट अशी घडत आहे, की तुम्हाला ती वेगळी वाटते, विचित्र वाटते. पण समस्या ती आहे असं नाही आणि ती समस्या असेलच असं नाही. कारण उत्पादन क्षमता कमी होते. म्हणजेच कर्मचारी अकार्यक्षम आहेत का? हां, तर काही ठिकाणी होय आणि काही ठिकाणी कामचुकारपणा आणि काही ठिकाणी त्यांना काही अडचणी असतील, तांत्रिक अडचणी असतील. मग ग्राहकांच्या तक्रारी का वाढतात? म्हणजे सेवा विभागाचा दोष आहे का? अर्थात जर सेवा विभाग जर दोषी असेल, तर त्यामध्ये मग लॉजिस्टिकचा इश्यू आहेत का? त्याच पद्धतीने तेथील असलेले कर्मचारी उत्तमपणे काम करत नाहीयेत का? आणि त्या अनुषंगाने त्यांना त्या पद्धतीचं कामाचं ज्ञान नाहीये का? अशा पद्धतीने आणि ग्राहकाला अटेंड ते करतात की नाही करतात, वेळेवर त्यांच्या त्या अडचणी सोडवतात की नाही, त्यांना परत कॉल करतात का नाही आणि त्यांचा फॉलोअप घेऊन त्या पद्धतीने उत्पादनामध्ये बदल करतात का? ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतोय मित्रांनो, तेव्हा ग्राहकाच्या तक्रारी का वाढतात ह्याचं खरं कारण आपल्याला कळू शकेल, नाही का मित्रांनो? म्हणून कर्मचाऱ्यांच्या वाढता काही बऱ्याच वेळा कर्मचारी काय करतात, त्या पद्धतीने वर्तन करताना थोडंसं वेगळ्या पद्धतीने वर्तन करून तेथील वर्क कल्चर आहे ते डिस्टर्ब करतात. पण त्याला कारण काय असेल, ते कारण शोधण्याचं काम हे प्रत्येक तिथल्या अधिकाऱ्याचं आहे आणि तो अधिकारी ते शोधल्यानंतर त्याला कळतं, की हे सिस्टमचा इश्यू आहे का? का तेथील एकंदरीत टीममध्ये कोणी न्यूसन्स मेकर आहे का? वगैरे, वगैरे. या सर्व गोष्टी अनेकदा एक खोल समस्येची काय असतात लक्षण असू शकतात. उदाहरणार्थ कमकुवत नेतृत्व असतं, की लीडरशिपच नाहीये, पण तो त्या पद्धतीने लीड करण्याचा तो प्रयत्न करतो. पण होतं काय माहितीये का? सगळ्यात यात महत्वाचं, तर मित्रांनो, लक्षणं काय-काय असू शकतात? कमकुवत एखादं नेतृत्व असेल. अर्थात तो त्या पद्धतीने लीडरशिप तो करत नसेल. अस्पष्ट धोरण असेल, कामाचं त्याचं स्वतःचं व्यक्तिगत आणि अप्रभावी संवाद असतील, की तो व्यवस्थितपणे बोलणं करत नसेल, आपले उगाचच निर्णय आपल्या मनाने घेत असेल, तर तिथं काही सदोष प्रक्रिया आहे का? चुकीची प्रक्रिया आहे का? किंवा जो विकास व्हायला पाहिजे, त्या विकास होण्यासंबंधात जे काही संस्कृती आवश्यक आहे, कार्यसंस्कृतीची आवश्यकता आहे, ती तिथे नाहीये का? तर नेते, जे व्यावसायिक नेते असतात, ते नेहमी हा विचार करतात, की समस्यावर लगेच उपाय शोधत नाहीत. ते काय करतात? पूर्णपणे ती समस्या समजून घेतात.
थोडा वेळ देतात आणि मग त्याचं उत्तर देण्यापूर्वी प्रश्न विचारतात. की निष्कर्ष काढण्यापूर्वी जो कोणी प्रश्न विचारतो ना, ते काय करतात, ते प्रत्येकाला प्रश्न विचारून ऐकून घेतात. प्रतिक्रिया देण्यापूर्वी ते निरीक्षण करतात, की हे काय मी बोलतो आहे, सांगताय, ते सत्य आहे का? आणि निर्णय घेण्यापूर्वी स्वतःच्या जे काही त्यांचे अझम्पशन्स गृहीतक असतात किंवा त्यांना जे वाटतं ते आव्हानं आहेत ना, त्याला ते समजून घेतात आणि कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःला ते प्रश्न विचारतात, की नेमकं काय घडत आहे? ते का घडत आहे? ते कसं घडत आहे? माझ्या निष्कर्षाला कोणते पुरावे आधार देतात? मी मूळ कारणावर काम करत आहे का की फक्त लक्षणावर मी प्रतिक्रिया देत आहे? मी कोणती ग्रहतके अर्थात अझम्पशन्स मी सत्य मानून चाललेलो आहे, की मला हे असं वाटतं, अंदाज, राईट? आणि ज्यांना या समस्येचा प्रत्यक्ष अनुभव आहे, त्यांचे मी नीट ऐकून घेतलं आहे का? आणि लक्षात ठेवा, जी समस्या स्पष्टपणे समजली जाते, ती अर्धी सुटलेली असते. पहा तुमच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी तशा घडलेल्या असतील. आजच्या वेगवान या पूर्ण व्यावसायिक जगामध्ये एक लक्षात घ्या, वेग फार महत्वाचा आहे, स्पीड फार महत्वाचा आहे. पण स्पष्टता त्याहून अधिक महत्वाची आहे. कायम लक्षात ठेवा. म्हणून दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणारे जे नेते असतात, ते पूर्णपणे आपला जो काही निर्णय आहे, तो योग्य उपाय शोधण्यापूर्वी योग्य समस्या ते ओळखतात. आणि त्यामुळे त्यांना उत्तर पटकन सापडतं. कारण समस्या काय आहे ते ओळखतात आणि त्या समस्येला ते बरोबर हँडलिंग करतात. प्रत्येक उत्कृष्ट निर्णयाची सुरुवात एका सवयीपासून होते. कृती करण्यापूर्वी समजून घेणे. तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ते समजून घेत आहात का? अशा किती घटना घडल्यात मित्रांनो आजपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये, की ज्या तुम्ही कृती करण्यापूर्वी समजून घेतल्या नाहीत आणि त्याच्यामुळे तुमचे नुकसान झालं असेल. पण आजपासून पुढे इथे कृती जी काही कराल ती करण्यापूर्वी तुम्ही समजून घ्या. महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी मूळ समस्या ओळखण्यासाठी तुम्ही कोणती पद्धत वापरतात? अर्थात वास्तवामध्ये ती पद्धत वापरायची असते मित्रांनो. तुमचे अनुभव, विचार कमेंटमध्ये तुम्ही माझ्या नक्की शेअर करा आणि मला विश्वास आहे, की आजचा विचार तुम्हाला एक उत्तम विचार करण्यासाठी, की मी समस्या कशी समजून घेतली पाहिजे, समस्येचं मूळ कारण मी कसं शोधलं पाहिजे याच्यावरती आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मला विश्वास आहे, की तुम्हाला आवडलेलाच असेल. तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा. आणि मला विश्वास आहे, की ज्यांना काही प्रश्न असतील, त्या समस्या कशा शोधायच्या, त्याचं मूळ काय करायचं, त्यासाठी माझ्याशी संपर्क करू शकता मित्रांनो. माझा नंबर आहे 776-898-1355. 776-898-1355. थँक यू फॉर वॉचिंग. आणि आपण थोड्या दिवसातच वेगवेगळ्या विषयावरती आपण बनवणार आहोत व्हिडिओज आणि ते व्हिडिओज आणि विशेष करून तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत. ते यासाठी की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्वार्थानं योग्य मदत व्हावी आणि तुमच्या उद्योगामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये त्याला सर्वार्थानं तुम्हाला त्याचं सहाय्य मिळावं. तर पाहत राहा माझा मेंथॉरा चॅनल, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही तुम्ही पाठवा.